रात्रीची वेळ, खंडाळाचं सायली बार आणि आंबा घाटात प्लास्टिक पिशवीतील मृतदेह आणि तिहेरी हत्याकांडाचा थरार. रत्नागिरी जिल्ह्यातील हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. भक्ती मायकर हत्याकांडाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. भक्तीचा बॉयफ्रेंड दुर्वास पाटील याने केवळ तिचाच खून न करता तिच्यासोबत अजून 2 जणांची हत्या केली असल्याचं उघड झालंय. त्यामुळे हे प्रकरण तिहेरी हत्याकांडात परिवर्तित झालं. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पाहूया नक्की काय झालंय. ही गोष्ट आहे रत्नागिरीतील मिरजोळे गावात राहणारी तरुणी भक्ती मायकर आणि जंगमवाडीचा रहिवासी असणारा दुर्वास पाटील. 2 वर्षांपूर्वी रत्नागिरीत असताना तिची ओळख दुर्वास पाटील या तरुणाशी होते. यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यांच्यात लैंगिक संबंधही होते. त्यातून ती गरोदर झाली. भक्तीला दुर्वास सोबत लग्न करायचं होतं. त्याची लग्न करण्याची इच्छा नव्हती. घरातल्यांनी दुर्वासचं लग्न हे दुसऱ्या मुलीशी ठरवलं होतं. त्याने ही गोष्ट भक्तीपासून लपवून ठेवली. पण ती गोष्ट शेवटी भक्तीला कळालीच. तिने त्याच्यासोबत वाद घातला आणि त्यांच्यात नेहमी या कारणावरून भांडण होत असे. दुर्वासने भक्तीला मारण्याचा कट रचला होता. त्याने भक्तीला भेटायला बोलावलं. भक्ती ही घरात आईला रत्नागिरीमध्ये काम आहे हे सांगून दुर्वासला भेटण्यासाठी गेली. मिरजोळीतून निघून ती थेट खंडाळ्यात पोहोचली. दोघेही सायली बारच्या वरच्या मजल्यावर भेटले. त्याने भक्तीला गोड बोलून जवळ घेतलं आणि केबल वायरनी गळा आवळून तिचा जीव घेतला. जीव घेतल्यानंतर त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावायचं ठरवलं. यासाठी त्याने बार मालक विश्वास पवार आणि ड्रायव्हर सुशांत नरेळकरची मदत घेतली. तिघांनीही तिचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत भरून आंबा घाटात टाकला. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी तिच्या मोबाईलवरून दुर्वासच्या भावाला मेसेज केला. भावाने तिला वारंवार फोन केले, पण तिचा फोन बंद यायचा. भक्तीसोबत काहीतरी चुकीचं होतंय अशी शंकाही त्याच्या मनात आली. दुसरीकडे दुर्वासचा साखरपुडा झाला तेव्हा तिच्या भावाला दुर्वासवरती संशय आला. त्याने रत्नागिरी पोलिसात तक्रारही केली, पण त्याच्याबद्दल ठोस पुरावे नसल्याने पोलिसांना त्याला सोडावं लागलं. पण त्यावर लक्ष ठेवण्यात आलं. पोलिसांनीही तिच्या शेवटच्या लोकेशन जवळच दुर्वासचंही लोकेशन असल्याचं शोधून काढलं. नंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी कबुली दिली की भक्तीचा खून त्यांनीच केला आहे आणि मृतदेह आंबा घाटात टाकला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यानंतर मृतदेह सापडला. चेहरा पूर्णपणे सडलेला होता. ओळख पटवणंही अवघड होतं, पण टॅटूमुळे खात्री पटली की हा मृतदेह भक्ती मायकरचाच आहे. दुसरीकडे दुर्वास पाटीलची कसून चौकशी सुरू होती. तेव्हाच त्यांनी दुसऱ्या 2 खुनांचीही कबुली दिली. राकेश जंगम आणि सीताराम अशी खून केलेल्या व्यक्तींची नावे होती. हे दोघेही सायली बारमध्ये काम करायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीताराम हा भक्तीला फोन करून त्रास देत होता. यावर आपल्या प्रियसीला त्रास देत असल्याचं दुर्वासला कळाल्यानंतर त्याने सीतारामला हॉटेलला बोलवलं आणि तिथं सीतारामला मारहाण केली. यामध्ये त्याचा साथीदार निलेश भिंगारडे हा होता. निलेश इस्लामपूर जिल्हा सांगलीचा रहिवासी आहे. पोलिसांनी सोमवारी यालाही अटक केली. वीरच्या खुनाची माहिती राकेश जंगम याला होती. ती तो पोलिसांना देईल अशी भीती वाटत असल्याने त्यालाही बारमध्ये ठार मारून त्याचा मृतदेह आंबा घाटात दरीत टाकल्याचे दुर्वास याने कबूल केले.